मनोज जरांगे बादल के नेतृत्व में 29 अगस्त 2025 को महाराष्ट्र राज्य की राजधानी मुंबई के आजाद मैदान में पूरे महाराष्ट्र से मराठा आरक्षण के लिए एक मार्च का आयोजन किया गया है। पिछले 2 वर्षों से मनोज जरांगे बादल मराठा आरक्षण पाने के लिए संघर्ष कर रही है। मराठा समुदाय को ओबीसी में शामिल किया जाना चाहिए और कुणबी मराठा को मराठा कुणबी प्रमाण पत्र मिलना चाहिए। मराठा समुदाय की मांगे हैं कि मुंबई गैजेट हैदराबाद गैजेट सतारा गैजेट महाराष्ट्र सरकार को एक कानून पारित करना चाहिए और विधानसभा और विधान परिषद में एक सरकारी अध्यादेश जारी करना चाहिए। सरकारी आदेशों को एक कानून पारित करना चाहिए और एक अध्यादेश जारी करना चाहिए। मराठा समुदाय को तुरंत कुणबी के रूप में प्रमाण पत्र मिलना चाहिए। अगर आरक्षण नहीं दिया गया तो अनिश्चितकालीन अनशन पर बैठेंगे। मराठा समाज के नेता भीम जरांगे पाटिल की अपनी दृढ़ इच्छा शक्ति व्यक्त करते हुए कहा कि 2 साल में मांग करने के बावजूद सरकार आरक्षण नहीं दे रही। मराठा आरक्षणासाठी सगळे या आसपासच्या गावातील सर्व लोक एकत्र जमा झालेले आहेत। सध्या आपण आता कुठे जाणार आहोत? मुंबईला। आणि आता प्रथम कुठे जाणार आहोत? आपली काय मागणी? सगळे सोरे मराठा काय काय मागणी तुमची? मागणी पाटील जे मागणी करतात ती सगळ्यांची मागणी आहे। आमचं गॅजेट चालू करावं म्हणा। किती वर्षापासून आपला लढा आहे हा मराठा आरक्षण? 2 वर्ष झालं पाटील करते। तर आरक्षण मध्ये आतापर्यंत काय मिळालं? आपण जे संघर्ष करत आहात आतापर्यंत काय मिळालं? आतापर्यंत कुणबी नोंदी निघल्यात। कुणबी आता जी मागणी आहे, तुम्ही आता जे मुंबईला चाललात हे बेमुदत उपोषण आहे का 1 दिवसासाठी? जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत जोपर्यंत पाटील फिरणार नाही तर आपण किती लोक आहेत सगळे? मोठा राजुरीमधून जवळपास 10 गाड्या पण तिथे आता सगळे आता पाऊस पाणी राहण्याची तुम्ही आता जेवणाची व्यवस्था मी इतक्या वर्षापासून मागले का आता पण कुणबी किती गावामध्ये किती कुणबी प्रमाण? आपल्या गावात नाही, एक बी नाही आमच्या गावात, एक बी नाही। नाही आसपासच्या गावामध्ये शेजारी सापडले सगळे सोयरे सगळ्याला भेटले। नोंदणी आमच्या सगळ्या शेजारी आसपास आमचे पाहुणे नातेवाईक त्यांना निघल्यात, पण आमच्या गावाचं ते जाळलेलं आहे रजिस्टर का काय आमचं निघा ना। तर आता तुम्ही इथून अंतरवर जाणार, मग रात्री कधी निघणार तिथून? किती गाडी जाणार आहेत अंतरवाली मधून? लाखो गाड्यात लाखो गाड्या। एकूण किती समाज जमा अशी अपेक्षा आहे आपल्याला? बरं, आपल्या मराठा व्यतिरिक्त इतर समाजाने आपल्याला काय पाठिंबा कोणी दिला? समाज मुस्लिम समाज सध्या आपल्या मराठा आरक्षणाला लक्ष्मणराव हाके हे विरोध करतात, तर आपल्याला त्यांच्याबद्दल काय वाटतं? त्यांच्याबद्दल काहीच बोलायचं नाही। आमचा विरोधच बी नाही, त्यांची लायकी बी नाही आमच्यासोबत बोलायचं। लक्ष्मणराव हाके आणि आमचा विरोधी वाघमारी नावाचे कोणतरी ग्रस्त आहेत, त्यांचं नाव घेऊन त्यांना आम्ही बोलतो नाही। त्यांच्याबद्दल आपल्याला काय वाटतं? केवढाला त्यांनी हल्ला केला याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं? पैसे घेऊन जो पैसे देईन का त्याच्या नावाने जे काय करणारा माणूस आहे त्याच्याकडे कुठलं पद नाही, आमदार नाही, खासदार नाही, काही नाही। आपला मोर्चा मुंबईला निघणार आहे, त्यांचा पण ओबीसी मोर्चा निघणार असं ते स्वतः शासनाला निवेदन देणार, आम्ही मोर्चा करणार असं त्यांचे ओबीसीचे लोक धनगर समाजाचे घोडकर अजून तर आहेत, त्यांचा आम्हाला मराठा लोकांना सर्व पाठिंबा 100%। बाकी कोणाचा विरोध वगैरे नाही, आपल्याला आमदार खासदार यांचं काय पाठिंबा वगैरे काही नाही? कोणाचा पाठिंबा आहे का आपल्या आमदार खासदार? बजरंग बाप्पाला पाठिंबा आहे, बीड जिल्ह्याचे खासदार आपले बजरंग बाप्पा सोनवणे, पाठिंबा आहे, विजयराजे। बीड जिल्ह्यात किती आमदाराचा पाठिंबा आपल्याला? टोटल आमदार साहेब बजरंग बाप्पाने 200 गाड्या दिल्या। कुणी गाड्या दिल्या? बजरंग बाप्पा सोनवणे खासदार, संदीप भाईचा पण देखील पाठिंबा आहे। देशमुखच्या मुलीने तिचे वडील मयत असून त्यांनी सुद्धा 100 गाड्या जर दिल्या। आता न्यायालयाने बंदी घातली असं त्या चर्चा सोशल मीडियावर सध्या
त्यांचे ऐकायला मिळते. आपल्याला काय वाटतं? आम्ही आरक्षण घेतो गो बसणार नाहीत ना. काही असू. तर आम्ही पावसाळ्यात लोक हे सगळं मी एक निश्चय निश्चय झालेला आहे. चौकटीत बसून आम्ही मुंबईला बसणार. तिथे कुठलाही हे असला तरी आम्ही आणि ओबीसी मधूनच आरक्षण घेणार. सदावर्ते ऍडव्होकेट सदावर्ते पुनरत्न सदावर्ते यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. भूचक्र काढू नका भूचक्र इथून तुम्ही आता मुंबईला जाणार आहेत. आरक्षण नाही मिळालं तर त्याचं आता पुन्हा परत उतरून येणार. भेटणार आरक्षण भेटणार आपल्याला दिवस आधी भेटणार आहे. एक मागणी तर तुमच्या दबावकडे एक मागणी मान्य केली. 6 महिने मुदत वाढ दिलेली त्यांनी तपासणीसाठी कुठली नोंदीची मराठ्याच्या मतावर मुख्यमंत्री झालेला आहे. तर आरक्षण द्यायला काय हरकत आहे? कशामध्ये देत नाहीत? आरक्षण देत नाहीत कशामध्ये? आम्ही नाही सांगू शकत. आमचं काम आता कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. एवढी पब्लिक 6 कोटी पब्लिक आपल्या मुंबईमध्ये जमा होते. त्यावेळेस त्या जाणाऱ्या येणाऱ्या पाहत असताना म्हणजे मुश्किल होऊन जाईल. माझा भाऊ आहे. गर्दी आता तिथं तुमची जेवणाची राहण्याची कशी व्यवस्था होईल? मराठा समाजाची आता ही शेवटची लढाई वाटण्याचं भाई पाहायला मलाच घेतलं नाही त्याशिवाय एकही वापस मला घे. आम्हाला चहाची अपेक्षा नाही. जेवणाच्या आमच्यासोबत पूर्ण तुमच्यासोबत आणखी किती गाड्या आता? 6 गाड्या. सगळे एकत्र सर्व आमचं घर करा जरी सर्वांनी तुम्ही आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. धन्यवाद धन्यवाद. तुमचा नंबर घ्या माझा. आता या ठिकाणी थांबलेले आहोत. सध्या मराठा आरक्षणासाठी या परिसरातील गावातील व या परिसरातील मोठ्या संख्येने लोक जमा झाले आहेत आणि सध्या आता आंतरवाली सराटी या ठिकाणी जात आहेत. तर या ठिकाणी हॉटेल पंढरी यांनी आपल्या मराठा आरक्षणाची जाणार जे आपले हे समुदाय आहे यांच्यासाठी खूप मोठा त्यांना सहकार्य केलेलं आहे. त्यांच्यासाठी काय काय आपण आपलं नाव काय? आपलं नाव काय? बोरकराजुरीमधलं हॉटेल जे आहे सदाभाऊ घोडके यांचं आहे. यांनी जे आमच्या गावातले 2000 पोरं जे मराठा आरक्षणासाठी धरणाच्या पाटलाच्या पाठीमागे गेले त्यांच्यासाठी यांनी बिस्लऱ्या जेवणाचं त्याचं सामान ड्रायर असे पूर्ण पुरवलेलं आहे. आणि जे ह्या रस्त्याने जे जातात त्यांच्यासाठी मी मुक्त बिस्लरी सेवा चालू आहे यांची. आणि हे जे पंढरी हॉटेल आहे हे परळी रोडवर आहे. जरूर एक वेळेस भेट द्या. इथं कमी दामामध्ये चांगल्या क्वालिटीचं जेवण ते भेटतं. धन्यवाद. बोला. मराठा आरक्षणासाठी आताच आंतरवाली सराटी या ठिकाणी आपल्या गावातील व परिसरातील गाड्या रवाना केल्या आहेत. तर आपण त्यांच्यासाठी आपण स्वतः काय काय सहकार्य केलं? आपलं नाव काय सर? कल्याण भगवान घोडके. जर आपण ह्या जे आपले समुदायातले आपले सगळे मराठा समाजाचे लोक आहेत जे आंतरवाली सराटीला आता तुम्ही रवाना केले यांना आपण काय सहकार्य केलं? सहकार्य हॉटेल पंढरीच्या माध्यमातून त्यांना बिस्लरीचं वाटप, जेवणाचा नाश्ता, चहा, पाणी आम्ही आता 10 गाड्या वाटू लावलेल्या आहेत. त्यांची तिथे सुविधा, त्यांचं खाद्य 1 महिन्यासाठी राशन त्यांना भरून दिलेलं आहे. 1 महिन्यासाठी दिलेलं राशन. 1 महिन्यात जोपर्यंत थांबतो तोपर्यंत पूर्ण सरकार आरक्षण घेऊनच येणार आहे. तसं आम्हाला वाटत नाही. हे हॉटेल पडलं हे केव्हापासून येतं आपल्या उद्घाटन दरम्यान? मला 1 वर्ष होऊन गेलं. चांगली जेवणाची क्वालिटी, चांगलं जेवण, कमी पैशात जास्त जेवण आणि तिथे शाकाहारी हॉटेल आहे.
त्यांचे चिरंजीव सुभाष घोडके इकडे बघा का जेवणासाठी काय काय बनवतो तुम्ही? क्वालिटीबद्दल जी तुम्ही मागता आमची क्वालिटी आम्ही जेवणासाठी काय काय बनवतो तुम्ही? मला मावलं तू घालले पाहिजे सर किती वर्षापासून हा व्यवसाय शिक्षण वगैरे काय काय झालं? बरं. नोकरीचा काय प्रयत्न केला? उद्योग व्यवसायाकडे वळाला. तुम्हाला कसं सुचलं म्हणजे आपल्याला काय करावं? प्रतिसाद कसा आहे आपल्या? त्यांच्या हातील ते ॲडव्हर्टाईज भेटे ना. हा भाई हा आपण पण पहिला समाज तर एकत्र येत नव्हता. आता एकत्र आला तर एकमेकाला पूर्ण सपोर्ट करतो. मराठा आरक्षण मिळालं असं वाटतं. इकडे रे तू आरतुल बघून एखादी पटली पुन्हा ये इकडे. त्याबद्दल काय टिकल का आरक्षण टिकल का? नाही टिकत. मग आता कुणबी नोंदीचा सर्वे 2 वर्षापासून चालू आहे. आपल्या गावात इकडे तोंड कर इकडे तोंड कर. इथे सापडले नाही. आणि आपल्या परिसरात प्युअर व्हेज भेटतं म्हणून म्हणतं. बोला बाबा बोला. काय नाही सगळ्या जेवणा खावण्याच्या सुविधा सगळ्या व्यवस्थित शुद्ध शाकाहारी सगळे जाणारे येणाऱ्या लोकांची राशनची त्यांची जोपर्यंत राहते तोपर्यंत पूर्ण इतकी व्यवस्था त्यांची मुंबईच्या गावकऱ्यांनी केली आहे गावकऱ्याच्या वतीने. कोणाचे किती गाड्या गेल्यात आपल्या गावामधून? 10. पण परिसरात गाड्या किती गेल्यात? परिसरातून कुणाचे 5 गेल्यात, कोणी छोटे गाव असतात त्यातून 2 गेल्यात, कोणाचे आपले गाव मोठे त्यातून 10 गेल्यात. अंदाजे किती वाहन जाणार आहेत आपल्या परिसरातून? अंदाजे बरं, वाहन हे सो खर्चाने आपण स्वतः दिले का तुम्ही एखाद्या कार्यकर्त्याने दिले वगैरे? कोणी कार्यकर्ते नाही, कोणी पुढाऱ्यांनी नाही त्याने सो खर्च. बरं, जर समजा आरक्षण नाही दिलं तर तुम्ही काय कराल त्या ठिकाणी मुंबईत? नाही जोपर्यंत आरक्षण आता तुम्ही रवाना केले, जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही मुंबईला. आम्ही काय करणार नाही, कोणाला दिवसणार नाही, काही नाही, काही नाही. कुठे गाल बोट लागता तिथे थांबणार. शांततेत तुम्ही आरक्षण मिळवलं. म्हणजे शासनाची सकारात्मक आहे. असं वाटतं का तुम्हाला आरक्षण मिळालंच असं वाटतं का? देऊनच अशी अपेक्षा होती. शासनाने आतापर्यंत मागण्या काय आतापर्यंत काय काहीच नाही. तुम्ही नोंदीचा सर्वे तुम्हाला करायला तुम्हाला तुमच्या जवळपासच्या नात्यामध्ये किती लोकांना मराठा शास्त्र नाही एकाला गावामध्ये कोणाला भेटलं नाही? आसपासच्या अरे भाऊ लवकर या, फोटो चालू टीव्हीवर नाव येणार या इकडे. सगळे सोयरे आदेश तुम्हाला मिळावं असं वाटतं. हो मग तुमच्या गावाला मिळते ना? हैदराबाद गॅजेट, मुंबई गॅजेट, सातारा गॅजेट, त्याच्यामध्ये नोंदी तुमच्या सापडते. हो सापडते. मग तर सगळ्यालाच मिळतील ना? हो सगळ्यालाच सगळ्यालाच. हा जर कायदा बनवला लोकसभा तुमच्या विधानसभेमध्ये, विधान परिषदमध्ये, विधानसभामध्ये जर कायदा बनवला तर सर्वांना आरक्षण मिळेल ना? आरक्षण त्यासाठी तुम्ही हे सर्व लोक एकत्रित म्हणजे चाललेला आहात. हो सगळे एकत्रित. ठीक आहे, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. काय नाव आहे आपण? धन्यवाद. एक्सप्रेस न्यूज भारत, बीड जिल्हा संवाददाता डॉक्टर आर के आरसो, बीड महाराष्ट्र. राम राम. लागेल